Shadow Breakers. Shadow. नमस्कार मित्रांनो, मी विश्रांत कांबळे शॅडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। आज आपण चाललो आहे भूषण फार्म हाऊस कंदलगाव। नवीनच बांधलेला फार्म हाऊस आहे, तर तिकडे आपण चाललोय। इसे बाहेर आले शिवाजी युनिव्हर्सिटीवरून जरा पुढे गेले की उजव्या साईडला टर्न घ्यायचा। पुढे गेले की लागते शांतिनिकेतन। शांतिनिकेतनच्या रस्त्याने सरळ पुढे जायचं। सरळ पुढे गेले की मेन चौक लागतोय। मेन चौक लागल्यानंतर तिथून डायरेक्ट घ्यायचं लेफ्टला टर्न। डायरेक्ट तुम्ही कंदलगावच्या रोडलाच लागताय। कंदलगावमध्ये जरा पुढे गेल्यानंतर जंगल टाईप रोड लागतोय। त्या रोडनं पुढे 2-3 वाघ दिसत आम्हाला, तर त्यांना बाय बाय करून पुढे आम्ही डायरेक्ट निघालो। पोचलो की आपण फार्म हाऊसवर। खतरनाक पॉईंट आहे की यो काय विषय हार्डच। एक हॉल, एक बेडरूम, किचन, संडास बाथरूम, स्विमिंग पूल आणि बाहेर खेळायला थोडी रिकामी जागा। आम्ही येणार म्हणून स्विमिंग पूल नटून बसलेला। इकडे तुम्ही डीजे लावा किंवा साऊंडची थप्पी लावा, काहीच कुणाला प्रॉब्लेम नाही। पोरांनी मारल्या भर उन्हात उड्या, वातावरण गार हो कसं। रवी दादा पबजी मध्ये गोळ्या चुकवत्यात तसं पाणी चुकवत पळत सुटला। 20 किलोमीटर पाठलाग करून फरफडत त्याला वडात आणला पाण्यात। बचाव बचाव म्हणाल तर म्हणून सगळे हसालतीत। इकडं पाण्यामध्ये जास्त वेळ कोण थांबते याची पैज लागलेली। ती पैज अक्षयने जिंकली आणि बोलला मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये राहू शकतो। बघा रवी दादा भुर्जीसाठी कांदा कापत बसला। ते बघून दुसरा रवी दादा आला आणि म्हटला माझा बी व्हिडिओ करकिरी आहे, मी पण जरा हेल्प करतो। पोहून झाल्यावर पोटात कावळं नाचालतीत। मग काय भुर्जी पाव आणि वडापाववर ताव मारायला सुरुवात केली। एवढी भूक लागलेली की पोरं स्विमिंग पूलमधून आल्यानंतर कपडे न चेंज करताच रप्पाट द्यायला चालू केलीत। सगळी खाऊन उठले, तू अजून कसं खायला तरी एवढं भांड जपवलास की तू? अरे जास्त घेतलायस तू, जास्त नव्हती। क्रिकेट खेळायच्या वेळा पार्टी होत्या होय। मग स्टंपचं उद्घाटन करून खेळायला सुरुवात केली। नाश्ता दाबून झालेला म्हणून मन सोक्त क्रिकेट खेळलो। 4 ते 5 मॅच खेळून झाल्यावर मनाला शांती भेटली। पोरं नुसतं गुट्टे दलतेत हवेत बॉल। क्रिकेट खेळून झाल्यावर जरा आडवं पडलो तर विकास सिरियल बघत होता, लग्नाची बेडी आणि प्रेमाची गोष्ट। नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद नहीं। जीता था जिसके लिए मरता था। अरिजित सिंग आणि सोनू निगम पेक्षा खतरनाक आवाज विशाल दादाचा। तुम्हीच बघा आणि सांगा। ना प्रेमन बोलंगालो, ना प्रेमन सुरंगालो, ना प्रेमन बोलंगालो। हे गाणे ऐकून श्रेयंस वैतागलोय। म्हणला मी पाण्यात जाऊन शार्क मासा पकडत बसतो, खरं ही गाणी ऐका नको मला। जेवणाला सुरुवात झाली आणि बॉक्स लागल्यावर आमच्या आतला जानवर बाहेर यायला लागला। डान्स व
सगळ्या प्रकारचा डान्स बघितला असाल, पण लकवा डान्स तुम्ही बघितलेला नाही तर बघून घ्या लकवा डान्स. जेवण बनवून पूर्ण झालेलं तर अक्षयनं चिकन 65 बनवायला सुरुवात केली. मसाला मिक्स केला आणि म्हणला चेक करून सांगा बरोबर आहे काय, नंतर मला प्रॉब्लेम नको आहे. थोडं तिखट आहे पण असू दे. बरोबर आहे. आमच्या कार्यकर्त्याकडून चुकून जेवणाचा व्हिडिओ डिलीट झाला, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फोटो काढलेला दाखवतोय बघा. रात्रीचं वातावरण एक नंबर. जरा भीती वाटते पण एवढी नाही वाटत, भारी आहे. जेवून झाल्यावर निवांत बसलेलो आणि गाणे अशी म्हणलीत की प्रत्येक मुलांना 4-4 मुलींच्या तरी रिक्वेस्ट आल्यात फक्त आवाज ऐकून. बघा तुम्ही कसा आहे. सब मेरा तेरे हवाले कर दिया, जिस्म का हर रुआ तेरे हवाले कर दिया, जो भी है. झोपल्यावर अंगावर टाकून त्याला मारत्यात नाहीतर पाय धरून ओढत नेत्यात, या भीतीनं कोण झोपलंच नाही. सगळी एकमेकाकडे बघत बसलेली. आमटीत पडलेलं काय रे. पोहायला येत नाही म्हणून स्विमिंग पूल मधलं पाणी घेऊन स्विमिंग पूलच्या बाजूला आंघोळ करायला तर रविदा. सकाळी थंडीमध्ये मारल्या पाण्यात उड्या आणि पाणी पण काटोकाट होतं. कमीत कमी 6 ते 6.5 फूट पाणी होतं. मस्तपैकी पोहण्याचा आस्वाद घेतला. स्विमिंग पूलमध्ये जरा उलटं पोहायचं म्हटलं तर हळूच एकाने व्हिडिओ बनवून रिकामा झाला. राहिलेलं जेवण पण सकाळी गरम करून खाल्लं. विकासनं व्यवस्थित आणि चकचकीत भांडी धुतली, त्याबद्दल त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून फार्म हाऊस बाबा तू बंद कर लॉक कर म्हणून त्याला दिलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि तुमच्यासाठी ह्या फार्म हाऊसचा मस्तपैकी चांगला व्हिडिओ बनवला आहे तो पण बघा. आणि हा नवीन फार्म हाऊस आहे, पॉईंट पण एक नंबर आहे, निवांत व्यवस्थित.